श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगलं जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करणारे. आताच स्वामी महाराजांच्या मठातून आलेली एक दिवसीय पारायण होतं मंदिरामध्ये. जवळच आहे माझ्या घरापासून, फक्त 1 मिनिटाचा रस्ता आहे आणि इथून गॅलरीतून पण दिसतं. तुम्हाला दाखवते चला. हे बघा समोर दिसतंय ना ते मंदिर सारखं, ते तिथंच आहे. जवळ हे झाड दिसतंय ना, वडाचं झाड आहे तिथंच आहे. आणि आज पाऊस नव्हता, बघू शकता. मस्त वातावरण होतं. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपले पहिले गुरु आपले आईवडील असतात. कारण की आपण जन्माला आलोपासून आपल्याला चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपले आईवडील शिकवत असतात. चालण्यापासून बोलण्यापासून. वाईट गोष्टी असेल तर लगेच ते आपल्याला रागवत असतात. चांगली गोष्ट असेल तर आपलं कौतुक करत असतात, शाबासकी देत असतात. म्हणून आपले प्रथम गुरु आपले आईवडील असतात. मग नंतर सगळे दुसरे येतात आपल्या आयुष्यामध्ये. तर आईवडिला म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे, तर आईवडील असतील तर त्यांचा आशीर्वाद तुम्ही नक्की घ्या. त्यांना एक फोन तरी करा. तुम्ही दूर राहत असणार तर आईला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा द्या फोन लावून. त्यांचं मन शांत होईल. माझी 2 मुलं आहेत, ते पण सकाळी स्कूलला जाताना आमचा दोघांचा नमस्कार करून गेले. आणि असं नाही की गुरुपौर्णिमा आहे म्हणून आमचा म्हणजे दोघी मुलं शाळेत जाताना दोघी आमचे म्हणजे नमस्कार करूनच घराच्या बाहेर निघत असतात. पहिले देवांचा नमस्कार, देवघरांचा जे देव त्यांचा नमस्कार करतात स्वामी महाराजांचा, मग आमचा दोघांचा, वडिलांचा, मग माझा, मग ते शाळेत जात असतात. दररोजचं आहे त्यांचं रूटीन. तर आपण चांगल्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवले गेले पाहिजे. जसे आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगले संस्कार दिलेत त्याच पद्धतीने आपल्या मुलांना आपण चांगले संस्कार दिले गेले पाहिजेत. प्रथम गुरु आपण आईवडीलच असतो मुलांचे. जसे आपले आईवडील होते तसे. तर आपल्या मुलांना चांगलं म्हणजे चांगलं काय वाईट काय आपण शिकवलं गेलं पाहिजे लहानपणापासूनच. मग पुढे जाऊन आपल्याला मुलांचा पण त्रास होत नसतो. आपण लक्ष देत नाही मुलांकडे, मग पुढे मोठे गेल्यावर आपल्याला त्रास होत असतो. मुलं ऐकत नसतात. तर लहानपणापासूनच त्यांना शिकवायला पाहिजे. आपण काय करतो, त्यांना पोएम शिकवत असतो. लिटिल काय स्टार पोएम असतात इंग्लिशच्या. पुसी कॅटच्या जागेवर त्यांना स्तोत्र मंत्र द्या. गणपती अथर्वशीर्ष द्या. भरपूर असे मंत्र स्तोत्र असतात ते त्यांना द्या. आता यूट्यूब आहे, सकाळी लावून द्यायचं. तर ते म्हणजे ते ऐकता बरोबर मुलं. रोज लावून द्यायचं त्यांना यूट्यूबवर मंत्र स्तोत्र असतील, नाही तर घेऊन बसायचं. आणि लहानपणापासून घेऊन बसलं ना आपल्या मुलांना तरच त्यांच्यामध्ये आध्यात्मिकता येते. नाही तर मुलं थोडंसं म्हणजे दुर्लक्ष करता. मग एखादे मोठे झाले का आपण म्हणतो नमस्कार कर रे, हे वाच रे, ते वाच रे. तर लहानपणापासूनच मुलांना सांगितलं गेलं पाहिजे. हे म्हणजे आपल्यामध्येच ते गुण पाहिजे तरच ते मुलांमध्ये येत असतात. आईवडिलांनी म्हणजे ते आपलं आपलं बघूनच मुलं शिकत असतात. म्हणून आईवडीलच आपण त्यांचे गुरु असतो. जसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला म्हणजे चांगले संस्कार दिले तसेच आपल्या मुलांमध्ये आपण संस्कार दिले पाहिजे. पोएमची बुक न देता त्यांना देवधर्माचं मंत्र स्तोत्र द्या. तुमचे लहान मुलं असतील ना, आता आवर्जून आत्तापासून त्यांना मंत्र स्तोत्र द्या. छोटे मिळत असतात पुस्तक. म्हणजे तुम्ही इथं गेले ना धार्मिक दुकानामध्ये, तिथं मिळत असतात. शुभं करोती वगैरे भरपूर असतात. हे बुधवारचा व्हिडिओ. सकाळी मी सोयाबीनची भाजी केली होती. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. सोयाबीन आणले होते डीमार्टमधून. आणि सोयाबीनची भाजी मला तर नाही आवडत, पण मुलांना आवडते ही सोयाबीनची भाजी. तर डीमार्टमधून आणलेलं होतं 200 ग्रॅम. तर म्हटलं चला ओमला करून देते. 2 पॉकेट आणलेले आहेत हे सोयाबीनचे, आवडते म्हणून. आता मस्त मसाला तयार करून घेणार होती. सर्व साहित्य काढून ठेवले होते मीने. टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर. आणि इकडं बघा सोयाबीन आपले मस्त गरम पाण्यामध्ये थोडे मी शिजू देते. कोणी फक्त गरम पाण्यामध्ये टाकता.
तर मी थोडे शिजवून घेते, मग खाताना ते कचर कचर लागत नाही, मऊ शिजलेले पाहिजे, मग भाजी पण छान येते. तर चला आता मसाले आपण तयार करून घेणार आहोत भाजी करण्यासाठी. कांदा वगैरे मस्त छान आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे, खोबरं लसूण तव्यावर पूर्ण भाजून घ्यायचे, टमाटे वगैरे आपल्याला प्युरी तयार करायची. मस्त शिमला मिरची टाकणार होती मी सोयाबीनमध्ये. मिरची वगैरे टाकली का एक वेगळी टेस्ट आपल्या भाजीला येत असते मस्त छान. तर सोयाबीन गरम पाण्यातून काढून चाळणमध्ये टाकले आणि पिळून घ्यायचे छान कडक. जेवढं पिळता येईल ना तेवढं म्हणजे पिळून घ्यायचे. आणि चाळणीमध्ये टाकताना थोडं चांगलं पाणी टाकायचं आहे. चांगलं पाणी टाकल्यानंतर या पद्धतीने 2-3दा पिळून घ्यायचे. जेवढं पाणी निघत असेल ना तेवढं पिळून घ्यायचे. मग सगळे सोयाबीन मी मस्त चाळणीमध्ये टाकले होते. गरम गरम बघा वाफ निघते, चटके लागत होते, पण मला भाजी पटकन करायची होती. मुलांना शाळेत वेळ म्हणजे टिफिनला द्यायची होती मला, म्हणून सकाळी पटकन गरम गरमच चटके पण लागत होते. पण तसंच केलं मी, पिळले ते. आणि इकडं मसाला तयार होत होता. कांदे छान पद्धतीने भाजले गेले होते. मस्त कांदे भाजून घ्यायचे थोडे लालसर, बघू शकता. आपलं मिक्सरमध्ये वाटण तयार झालं होतं मसाल्याचं. कांद्याची वगैरे मस्त फोडणी दिली, मसाले टाकले आणि मस्त सोयाबीन मसाल्यामध्ये एकजीव करून घेतला. आणि बघू शकता आपली भाजी एक नंबर झाली होती. ढाबा स्टाईल झालेली होती. हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये पण अशी भाजी मिळणार नाही. आपण घरच्या घरी मस्त करू शकतो. आणि बघा टिफिनला मी दिली होती. अगोदर सोहम जातो, मग ओम जात असतो, मग ही सोहमला दिली होती टिफिनला. मस्त बघू शकता एक नंबर आपली सोयाबीनची भाजी झालेली होती. आणि संध्याकाळी मी तांदूळ साफ करायला घेतले होते. घाण वगैरे नव्हती, पण म्हटलं चला गाळून वगैरे घेते. एखाद्या वेळेस चुकून काहीतरी पडून गेलेलं असतं आपल्याकडून. तर हे तांदूळ मला उद्या गुरुचरित्राची सांगता होती, तर सांगतेचं अन्नदान करायचं असतो. आणि इथं जवळच महाप्रसादाचा कार्यक्रम होता, तर तिथे मला तांदूळ द्यायचे होते, तर मी दिले. गाळून गोळून साफ करून दिले. गॅलरीतच बसली होती तांदूळ साफ करायला, म्हणजे काहीच नव्हतं, पण म्हटलं चला एक हात मारलेला बरं असतो. कारण की महाप्रसाद म्हणजे कोणाच्या तोंडात आपलं जातो, म्हणजे असं जायला नको. तो एक घाण नसेल, कचरा नसेल, तरी पण गहू असेल, तांदूळ असेल, डाळी साळी असेल, तर या पद्धतीने साफ करून घेते. आणि संध्याकाळी बघा इथं मंदिरची सगळी क्लिनिंग वगैरे झालेली होती. मस्त हार वगैरे डेकोरेट केलेलं होते, बघू शकता. संध्याकाळीच तयारी झालेली होती. इथं मस्त मंदिर आहे गणपती बाप्पांचं, तर तिथेच मठ असतो स्वामी महाराजांचा. तर उद्या काय गर्दीमध्ये महाराज दिसतात, आताच दाखवून दिलं. आणि सकाळी सकाळी बघा, सकाळी गुरुवारचा व्हिडिओ आहे हा. गुरुवारी मस्त छान उंबरठ्याचं लेपन केलं, छान अशी रांगोळी काढली आहे आणि दिवा वगैरे षोडोपचारे पूजा करून घेतली मी. बघा किती प्रसन्न वाटतंय ना, बघितल्यावरच किती छान वाटतंय. आणि किचन ओटा पण सर्व क्लीन केलं, सर्व स्वयंपाक वगैरे झाला, नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर सर्व किचन ओटा मी साफ केला, नाही तर खूप पसारा झालेला होता. इथं बघू शकता स्वयंपाक केलेला झाकलेला आहे. पूजा वगैरे करून घेतली. भांडे वगैरे एवढे मोठे टोपलभर भांडे होते, ते पण सर्व घसले. तो दर पौर्णिमेला आपल्याला ह्या पद्धतीने किचन ओट्याची गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची होती. तर ही धूप लावलेली होती, पण विजून गेली होती, परत लावली मी, परत ओवाळून घेतलं. बघा किती प्रसन्न वाटतंय ना किचन ओटा पूजा वगैरे केली तर. आणि बघा भांडे सगळे एवढे भांडे धुतले मी अगोदरच. आणि त्याच्यानंतर सगळं पाठ वगैरे उचलला मी गुरुचरित्राचा आहे. बघा साईडला दिसत असेल, आपलं वाचन झालं ना गुरुचरित्राचं पारायण, तो एक दिवस आपल्या देवघरात पुस्तक ठेवायचं, असं दुसऱ्या दिवशी जागच्या जागी ठेवायचं. आणि देवघरातली पण पूजा झालेली होती, कारण की मुलांना शाळेत जाण्याच्या आधीच मी नैवेद्य वगैरे दाखवला होता. ते गेल्यानंतर सर्व झाल्यानंतर भांडे वगैरे, किचन ओट्याची पूजा, उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर इथं पाठ बांधला साध्या सिंपल पद्धतीने. इथं अभिषेक वगैरे केला.
पहिले गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला, मग महाराजांचा अभिषेक केला. आणि हे बघा नैवेद्य दाखवलेला आहे मी. वरण भात चपाती की तुम्हाला सांगितलं. मूगची भाजी, बटाट्याची भाजी महाराजांना आवडते. आणि गोपद्यमची रांगोळी पण काढून झालेली होती माझी. सकाळी फुलं वगैरे अर्पण केलं. एकदम भारी वाटतं ना, देवघर एकदम प्रसन्न वाटत असतो. बघा छान वाटत होतं, सगळं झालं होतं. आणि त्याच्यानंतर मी पटकन तयारी केली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त आहात? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. तर बघा माझी पूजा झालेली आहे, बघू शकता. देवघरातली पूजा, अभिषेक वगैरे सर्व झालेलं आहे. आणि गुरुचैत्राचं पारायणाला वस्तुती सांगता पण झाली आहे. 7:30 वाजता नैवेद्य वगैरे दाखवला गेला. नंतर स्वामी महाराजांचा अभिषेक वगैरे केला, बघू शकता. बघा आपले स्वामी महाराज, गणपती बाप्पा. आणि इकडं उंबरठ्याची पण पूजा झालेली आहे, बघू शकता. रांगोळी वगैरे धूप सर्व दाखवलं गेले. आणि आता चालू आहे केंद्रात. आणि आता केंद्रामध्ये 1 दिवसीय पारायण होतं. तर पारायणला आता जायचंच होतं. सगळी देवपूजा वगैरे जे काही होतं, फक्त सेवा बाकी होती. सेवा आल्यावर करणार आहे. पसारा बघू शकता, खूप काही पसारा होऊन जातो आपल्या घरात. मठात आलेली होती, तर तुम्ही पण स्वामी महाराजांचं दर्शन घ्या. खूप गर्दी असली की म्हणजे फोटो वगैरे शूट करता येत नाही, कारण की सर्वांना दर्शन घ्यायचं असतं. आणि पारायणाला पण सुरुवात होणार होती. आरती वगैरे झालेली होती 10:30ची. त्याच्यानंतर सर्व भाविक दर्शन घेत होते. मग खूप गर्दी झाली. म्हटलं चला पहिले भाविकांना दर्शन घेऊ द्या, आपलं फोटोशूट म्हणजे चालूच राहणार आहे. म्हणून जास्त काही शूट वगैरे केलं नाही, जेवढं झालं तेवढं केलं. म्हटलं चला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढं, जास्त शूट वगैरे मी काही केलं नाही आहे, थोडंसंच केलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. श्री स्वामी समर्थ. परत एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.